ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमातून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. कसबा बावडा येथील विजयमाला फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवरॅलीला शुभारंभ करण्यात आला. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांत आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमामुळे कोल्हापूर शहराला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते. कसबा बावडा येथील शिवशक्ती कॉलनी येथे विजयमाला फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्त महिला पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जयश्री देसाई यांचा सत्कार विजयमाला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका साळोखे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे मत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यानंतर शिवप्रेमी महिलांनी शिवरायांची लोकशाही, शिवरायांचे रयतेविषयी असलेले प्रेम, शिवरायांची राजनीती आपल्या मनोगतातून पटवून देत शिवाजी महाराजांचा जय जयकाराच्या घोषणा देत संपूर्ण परिसर शिवमय केला. पारंपरिक वाद्य वादन, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, मर्दानी खेळ, मिरवणुका, शोभायात्रा मुख्य कसबा बावडा मार्गावरून भगवा चौक मार्गे शिवशक्ती कॉलनीपर्यंत काढण्यात आली. या शिवरॅलीमध्ये आबालवृद्धांपासून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवजयंती रॅलीचे आयोजन विजयमाला फाउंडेशनच्या प्रियांका साळुखे, संध्या मोरे, श्वेता कदम, पौर्णिमा मगदुम, सुनीता घाडगे, प्रियदर्शनी चौगले, अर्चना आयवले आदींनी केले.